मार्गशीर्ष महिना पाळला होता म्हणून आमच्या घरचे ना शुक्रवारची सकाळ कधी होते याची वाट पाहत होते. शुक्रवारची सकाळ झाली आणि पहा मला हे लसूण सोलण्याचं काम लागलं. एवढं मोठं लसूण कशाला तर तुम्ही ओळखू शकता. हा आहे या मटणाला. सकाळी सकाळी आमच्या कारभाऱ्यांनी पहा हे मटण आणून ठेवलं. त्यासोबतच मुलाला मटण आवडत नाही म्हणून त्यासाठी ही अंडी उकडू घातली, ती सुद्धा चुलीवर. चुलीमध्ये आर होता म्हणून त्यातच एक मटणासाठी मस्त असा कांदा भाजून घेतला आणि कांद्याचं टोमॅटोचं वाटण केलं. त्यासोबतच कोथिंबीर, लसूण, आलं, खोबरं याचं सुद्धा वाटण करून कुकरमध्ये शिजवल्यानंतर मस्त झणझणीत गावरान पद्धतीचा मटण रस्सा तयार केला. चुलीवरची अंडी उकडल्यानंतर त्याच आरावरती मस्त असा भात सुद्धा शिजवून घेतला आणि त्यासोबतच बनवली बाजरीची भाकरी. मग काय बेत मस्तच झाला. बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा, उकडलेलं अंड आणि झणझणीत मटण रस्सा. आणि त्यासोबतच हे आणखीन होतं मिठाचा मटण रस्सा, भात आणि तोंडी लावण्यासाठी टोमॅटो. जेवण केल्यानंतर कारभारी म्हणाला आज सर्वच मस्त झालं. असं कोणी म्हणलं की नाही, खूप बरं वाटतं. तुम्ही सुद्धा जेवायला या आणि चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा.